जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा JBN महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आज स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे आज स्थानिक नागरिक व शालेय विद्यार्थ्यांच्या उत्साही सहभागातून 300 फूट लांबीचा तिरंगा घेऊन भव्य रॅली काढण्यात आली। न्यू इंग्लिश स्कूल ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गावर ही रॅली पार पडली। या कार्यक्रमाला जामनेर नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा साधना महाजन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। परिसरातील जनतेत देशभक्तीची भावना जागृत करून हर हर तिरंगा मोहिमेला चालना देण्याचा संदेश यावेळी देण्यात आला। या प्रसंगी माजी अभियंता JK चव्हाण, सरपंच पुष्पा शेजुळे, संजय चौधरी, नवल पाटील, राजधर पांढरे, रवींद्र भन्साली, ईश्वर पाटील तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। रॅली दरम्यान भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणा घुमत होत्या। फत्तेपूर पोलीस स्टेशन जे पोलीस यांनी सहकार्य केलं, यांचे पण खूप खूप मनापासून आभार मानतो। API जाधव साहेब यांनी जे सहकार्य केलं, यांनी जे नियोजन लावून आम्हाला ट्रॉफिकसाठी मदत केली, यांचे सुद्धा आभार मानतो। सर्व पत्रकार मंडळींचे देखील जय आभार। शिक्षकांना विनंती करतो, कृपया आपण त्या बाजूला जाऊन पुढे तिरंगा यात्रेस सुरुवात करायची। परत
शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। साठी ज्या लोकांनी बलिदान आहुती दिल्या, पराक्रम केला, त्यांची स्मृती गाथा, त्यांचं जाज्वल्य पराक्रम ची स्मृती आणि त्याच्यापासून प्रेरणा घेण्यासाठी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो। आणि याच्यामध्ये तिरंगा यात्रा हा एक विषय, अत्यंत चांगला विषय या ठिकाणी घेतला। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय जे.के. राव साहेब, नवल भाऊ आणि भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टी आणि या ठिकाणी सगळ्यांनी हा ज्या कार्यक्रमाला एक चांगलं स्वरूप दिलं हे आपले सगळे ग्रामस्थ, आजूबाजूच्या परिसरातले ग्रामस्थ आणि या ठिकाणच्या ज्या शाळाचे विद्यार्थी, त्यांचे शिक्षक, त्यांचे मुख्याध्यापक आणि संस्था चालक या सगळ्यांचा आभार या ठिकाणी या मंचाच्या रूपाने मानत आहे। आपण आता प्रत्येक घरावर तिरंगा लावणार आहोत। माझी सगळ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एक विनंती राहील की आपण किमान आपल्या घरावर तिरंगा लागलेला आहे याची खात्री करायची आहे, नसेल तर तो लावायचा आहे। फक्त तिरंगा लावला म्हणजे संपला असं नव्हे, तर ज्या दिवशी 15 ऑगस्टला संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी आपण त्याला खाली उतरवू, तेव्हा उतरवल्यानंतर आपल्या घरावर लावलेला तिरंगा हा आपल्या स्वतःच्या प्राणापेक्षाही चांगल्या प्रकारे त्याला जपायचा आहे, जतन करायचा आहे। आपल्या आई वडील किमती वस्तू, सोनं असेल, पैसे असतील, जिथे ठेवत असतील तिथे त्याची व्यवस्थित घडी करून आपण तो जतन करून ठेवायचा आहे। तोच ध्वज परत आपल्या घरावर 26 जानेवारीला लावायचा आहे। त्यामुळे ध्वजाचा कुठेही अवमान होणार नाही, तो जमिनीवर पडणार नाही, याची काळजी आपण साऱ्यांनी घ्यायची आहे। आपण 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करतो आहोत। 15 ऑगस्ट 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि हे स्वातंत्र्य असं सहजासहजी आपल्याला मिळालं नाही, तर त्यासाठी आपल्या पूर्वजांनी, आपल्या देशातल्या राष्ट्रभक्त तरुण असतील, त्यावेळेचे चळवळीत काम करणारे नेते असतील, या सर्वांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन या देशाला स्वातंत्र्य मिळवलेलं आहे। या देशावर जेव्हा पारतंत्र्यात होता, अनेक परकीय जुलमी राजवटींनी या देशाची पिळवणूक करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून या देशामध्ये अनेक स्वातंत्र्य सेनानी झाले आणि त्यांनी आपल्या प्राणाच्या पर्वा न करता मग इंग्रजांशी असेल, मोगलांशी असेल, ही लढाई देत राहिले आणि मग 15 ऑगस्ट 1947ला आपण स्वातंत्र्य झालो। आज आपण जगामध्ये आपला तिरंगा मोठ्या मानानं आज आपण फडकवतो आहोत। आज देश हा महासत्तेकडे वाटचाल करतोय। आज या देशामध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता मोठ्या गुण्यागोविंदाने नांदते। जगामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या असणारा देश, विविध जाती, पंथ, धर्म, विविध भाषा असं असताना देखील, अतिशय वेगवेगळी भौगोलिक परिस्थिती असताना देखील हा देश आज एक संघ आहे। आज या देशामधला सर्वसामान्य माणूस असेल, सगळ्या आपल्या माता भगिनी असतील, हा देशातला पूर्ण तरुण असेल, आज हा गुण्या गोविंदाने या देशामध्ये नांदतोय आणि म्हणून त्या आपल्या पूर्वजांनी ज्या स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्ल्या, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जी चळवळ उभी केली, ती चळवळीच्या निमित्तानं 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांना देशाला स्वातंत्र्य द्यावं लागलं आणि आज आपण आपला स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्टला साजरा दरवर्षी सालाबादाप्रमाणे करत असतो। आपल्या पूर्वजांनी स्वप्न पाहिलं होतं की हा देश बलसागर झाला पाहिजे, हा देश जगाचं नेतृत्व करू शकला पाहिजे। आपली जी भूमिका आहे वसुदैव कुटुंबकमची, की हे जग माझं, विश्वची माझे घर, आणि ही भूमिका घेऊन आम्ही जगामध्ये आपली भूमिका मांडतोय। आज आपण पाहतात की 2014ला मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये सरकार आलं आणि यापूर्वी आपण पाहिलं असेल की प्रत्येकाच्या घरावर कोणालाही तिरंगा लावता येत नव्हता। आता मोदीजींनी ठरवलं की तिरंगा ध्वज हा आमचा आत्मीयतेचा प्रतीक आहे
आमच्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे आणि तो प्रत्येक घरावर लागला पाहिजे म्हणून अभियान सुरू केलं, हर घर तिरंगा. आणि म्हणून आपण आता आजपासून आपल्या घरावर नगरीमध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टी न्यू इंग्लिश स्कूल फत्तेपूर यांच्या संयुक्त विद्यमानानं आज या ठिकाणी आपण तिरंगा रॅलीचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या तिरंगा रॅलीसाठी उपस्थित जे के मामा, उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सर्व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थानं आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जे काही स्वातंत्र्य सैनिक त्याचप्रमाणे वीर जवान शहीद झाले त्या सर्वांना मी प्रथमतः प्रणाम करतो. स्वातंत्र्य दिनाच्या आपल्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. तिरंगा आपली जान आहे, शान आहे, मान आहे, सन्मान आहे आणि अशा पद्धतीनं या तिरंग्याचा मान राखून आपण सर्व या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करत असतो. खऱ्या अर्थानं 150 कोटी आपल्या देशाची लोकसंख्या आहे, परंतु सर्व धर्मीय आपण भाऊ या नात्यानं आपण सर्वांनी या देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी प्रयत्न करूया. खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी अतिशय कणखर असं नेतृत्व आपल्याला या ठिकाणी मिळालं आणि यांच्या नेतृत्वात आपला देश अतिशय प्रगती या ठिकाणी करतोय. मित्रांनो, खऱ्या अर्थानं शेतकरी असतील, शेतमजूर असेल, आपले स्वातंत्र्य सैनिक असतील, अशा पद्धतीनं या सर्वांचा मान राखून आपण सर्वांनी आपल्याला माहिती आहे की आपलं प्रथम राष्ट्र आहे, नंतर आपण आहे आणि अशा पद्धतीनं या देशाचा अभिमान बाळगण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी प्रयत्न करूया आणि या देशाला पुढे नेण्यासाठी आपण सर्वजण सहकार्य करूया. एवढंच या निमित्तानं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या सर्वांना पुनश्च शुभेच्छा देऊन माझं मन संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.